प्रभाग क्रमांक 28 मधून आज भारतीय जनता पार्टीचे सर्वच इच्छुक उमेदवार आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहे। मात्र या ठिकाणी एबी फॉर्म अद्यापही कोणाला मिळालेला नाहीये। स्वतः शहराध्यक्ष ज्या पॅनलचं नेतृत्व करतात ते शहराचं नेतृत्व ते करतात ते भारतीय जनता पार्टीचं। एकंदरीत आपण पाहतोय अद्यापही तुमचं देखील एबी फॉर्म आलेलं नाहीये, मात्र सर्वच तुम्ही इच्छुक उमेदवार आज नामांकन अर्ज दाखल करताय, काय सांगाल? साधारण 3 वाजेपर्यंतची वेळ आपल्याकडे आहे। इच्छुकांची संख्या जास्त होती, त्याच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट हे तपासून राज्यापर्यंतच्या कमिटीपर्यंत जात असताना थोडा वेळ गेला, पण आता 1 तासाभरामध्ये सगळ्यांचे एबी फॉर्म प्रत्येकाच्या फॉर्ममध्ये जोडले गेले असतील आणि आपल्याला कळलं की उमेदवारांची यादी आणि उमेदवार जे निवडताना जी प्रक्रिया राबवली याच्यामध्ये महिला वर्ग आणि युवक वर्ग याच्यामध्ये त्यांना प्राधान्यक्रम दिलेला आहे। त्यामुळं मला वाटतं येणारी महानगरपालिकेची निवडणूक ही भारतीय जनता पूर्ण पार्टी ताकदीने लढेल आणि मला विश्वास आहे की आपण जो नारा आपण दिलेला आहे या पिंपरी चिंचवड शहरातील जनतेच्या विश्वासावरती अबकी बार 100 पार, निश्चित यावेळेस अबकी बार 100 पार होईल। अबकी बार 100 पार तुम्ही म्हणताच आहे, त्या अनुषंगाने शहरभर तुम्ही काम देखील सुरू केले। मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 12 जण इच्छुक आहेत तुमच्याच पॅनल मधनं। तुम्हाला शहरभराचा तिढा सोडायचा, मात्र त्याआधी आता 12 जण या ठिकाणी इच्छुक आहे, इथं कसं पाहताय? जरी भारतीय जनता पार्टी म्हणून प्रत्येक जण काम करत असताना त्याला लोकशाहीचा अधिकार आहे, संविधानाने अधिकार दिलेला आहे, त्यामुळे प्रत्येक जण इच्छुक राहिलेला आहे। पण भारतीय जनता पार्टीवरती प्रत्येकाचा विश्वास आहे। पक्ष कमिटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्या निर्णयाला अधीन राहून ही सगळीच मंडळी भारतीय जनता पार्टीचे ज्या 4 उमेदवारांना निवडले जाणार आहेत त्याच्या पाठीशी भरभक्कम उभे राहतील। एकंदरीत ज्या 4 उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारी मिळणार आहे त्यांचं काम बाकीचे नाराज मंडळी करतील का? निश्चित आमच्यामध्ये कुणामध्ये नाराजी नाहीये। आम्ही ज्यावेळेस 12 जण इच्छुक असं राहिलो त्याच वेळेला मी सांगितलेलं आहे की ज्याला पार्टीने तिकीट देईल अशा सगळ्यांचं काम कुठलाही नाराज गट न राहता पूर्ण ताकदीने त्या उमेदवाराच्या पुढे येऊन तो काम करणार आहे। निश्चित आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे आपल्या सोबत होते। खरं तर ज्या प्रभागाचं ते नेतृत्व करताय तो प्रभाग क्रमांक 28 मधील आपण पाहतोय सर्वच इच्छुक उमेदवार आज त्यांचा नामांकन अर्ज दाखल करणार आहे। मात्र अद्यापही कोणालाही या ठिकाणी एबी फॉर्म मिळालेला नाहीये। थोड्याच वेळामध्ये जे उमेदवार असतील त्यांना या ठिकाणी एबी फॉर्म मिळणार आहे। मात्र या ठिकाणी बंडखोरी रोखण्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने मोठी शक्कल लढवलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट भानदास शिवरायचा प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड।